आज 10 जानेवारी 2025 रोजी मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींचा आपण अंदाज घेऊ. त्याचं थोडंसं आकलन करता येते का पाहू. त्याच्यात आज सेन्सेक्स 77,378.91, 241.30 घटून बंद झालेला आहे. निफ्टी 23,431.50 -95 घट होऊन बंद राहिलेले आहे. बँक निफ्टी 48,734.15 अंकाने बंद झालेले आहे. त्याच्यात 769.35 अंकाची घट झालेली आहे. आज गोल्डमध्ये वाढ दिसत आहे. आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे गोल्ड थोडं चांगलं राहिलेलं आहे. गोल्डचे इन्व्हेस्टमेंट मध्ये रिटर्न चांगले दिसत आहे. इंडिया विक्स मध्ये आज वाढ दिसत आहे. साधारण 2.25% वाढ आहे. डॉलर इंडेक्स मध्ये पण वाढ दिसत आहे. US डॉलर 86.8 US डॉलर वाढण्याची चिन्ह आपण बघत आहोत. ट्रम्प कार्यकाल 20 तारखेला चालू होत आहे. त्यासाठी डॉलर मजबूत करण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते करत आहेत. त्यामुळे आपल्याला मार्केटच्या दिशा अशा दिसत राहतील. थोडाफार आपण आज निफ्टी फ्युचर्स कडे वळूया. निफ्टी फ्युचर्स जानेवारीचं 23,500.65 अंकाने बंद झालेलं आहे. फेब्रुवारी आणि मार्च फेब्रुवारीमध्ये आपल्याला 23,640 अंकाने बंद झालेले दिसत आहे. मार्चमध्ये 23,797.55 अंकाने बंद झालेला आहे. फ्युचर्स आपण पाहिले असता मार्केट आपल्याला इथं निगेटिव्ह दिसत आहे. गोल्डचा चार्ट पाहिला असता गोल्ड फ्युचर मध्ये आपल्याला वाढ दिसत आहे. डॉलर मध्ये वाढ दिसत आहे. डॉलरचा चार्ट पाहिला असता आपल्याला डॉलर मध्ये कंटिन्यू वाढ दिसत आहे. डॉलर वाढणं हे सुद्धा आपला रुपया कमजोर होत असतो. त्यामुळं साधारण ते पण एक निगेटिव्ह आहे. आपण जेव्हापासून बघतो या आठवड्यात निगेटिव्ह गोष्टीची जास्त चर्चा करतो. मार्केटला कशापासून धोके आहेत काय आहेत ते बघण्यासाठी. आता आज ग्लोबल मार्केटमध्ये काय हालचाल झाली आहे बघूया. ग्लोबल मार्केटमध्ये डाव जोन्स सुद्धा -681 अंकांनी घटलेला दिसत आहे. S&P 99.76 ने कमी झालेला आहे. नॅसडॅक सुद्धा 424 अंकांनी घटलेला आहे. युरोपियन मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला निगेटिव्हिटी दिसत आहे. निगेटिव्ह चालू आहेत. गिफ्ट निफ्टी मध्ये आपल्याला फारच कमी दिसत आहे. 23,321 188 ने कमी दाखवत आहे. थोडंफार बघितलं असता मार्केटमध्ये निगेटिव्ह असताना डॉलर आणि गोल्ड या दोन जमेच्या बाजू दिसत आहेत. बाकी आपण सेक्टरल इंडायसेस मध्ये आज बघितलं असता आपल्याला निफ्टी ॲटो, निफ्टी IT एकच प्लस दिसत आहे. बाकी मायनस दाखवत आहे सेक्टर. आपण ह्या निगेटिव्ह मार्केटमध्ये पॉझिटिव्ह काय गोष्टी सापडतात हे पण बघत असतो. इकॉनॉमिक कॅलेंडरला कालचा व्याजदर वगैरे डाटा येणार होते, पण अजून इनिशियल जॉब क्लेम आपण बघितला तो पॉझिटिव्ह होता. फेड रेटचा काही डाटा डिक्लेअर झालेला नाही आहे, तो अजून अनडिक्लेअर दाखवतो. आज पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे इंडस्ट्रियल प्रोडक्शन, इंडियन इंडस्ट्रियल प्रोडक्शन आपण IIP म्हणतो, तो डाटा थोडासा चांगला आलेला दिसत आहे. प्रिव्हियस 3.70% होता, आज 5.20% आहे. मिश्र असं डाटा डिक्लेअर आहेत. ते डाटा जसे येतील तसं प्रत्येक त्या शेअर्सवर इफेक्ट होत असतो. आता आपण फॉरेन इन्स्टिट्यूटच्या ऍक्टिव्हिटी मध्ये जाऊ. त्याने काय काय खरेदी विक्री केली पाहू. आज FIM ने 10,097.2 कोटीची कॅशमध्ये परचेस केलेली आहे. त्याच्या अगेन्स्ट
12,351.70 कोटीची विक्री केलेली आहे. नेट विक्री ही 2,254.68 इतकी दिसत आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने 10 जानेवारीला 14,293.73 कोटीची खरेदी केलेली आहे. त्याच्या अगेन्स्ट 10,331.81 कोटीची विक्री केलेली आहे. त्यांची नेट खरेदी पाहिली असता आपल्याला 3,961.92 कोटी दिसत आहे. आता ऑप्शन डाटा आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये बघू. डेरिव्हेटिव्ह मध्ये इंडिया विक्स आपला आज वाढलेला आहे. आजचे इंडेक्स ऑप्शन मध्ये बघितलं असता आपण आज निफ्टी फ्युचर्स मध्ये 733 कोटीची नेट विक्री दिसत आहे आपल्याला. निफ्टी बँक मध्ये 158 कोटीची विक्री दिसत आहे. फायनान्शियल निफ्टी मध्ये फारसं मायनस नाही, 0.88 दिसत आहे. निफ्टी मिड कॅप मध्ये 125 कोटी 0.98 कोटीचं दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट मध्ये परत इंडेक्स ऑप्शन मध्ये आपण आता बघूया काय पोझिशन आहे. निफ्टी 50 मध्ये 2,883.68 कोटीची विक्री आहे इंडेक्स ऑप्शन मध्ये. निफ्टी बँक मध्ये ऑप्शन बाय केलेले दिसत आहेत 2,979 कोटीचे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये ऑप्शन्स मध्ये 286.60 कोटीची मायनस फिगर दिसत आहे. मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मध्ये पण 286.24 कोटीची मायनस फिगर दिसत आहे. आता आपण थोडस फ्युचर आणि ऑप्शन्स बघितलेला आहे. स्टॉक फ्युचर्स मध्ये बघू. स्टॉक फ्युचर मध्ये 10 जानेवारीला आपल्याला निफ्टीची नेट बाईंग दिसत आहे 3,867 कोटीची बाईंग दिसत आहे. आणि स्टॉक ऑप्शन्स मध्ये निफ्टी मध्ये 285.15 कोटीचे सेल दिसत आहे. आता आपण नेहमीप्रमाणे ऑप्शन शेअर मध्ये थोडस स्टॉक मध्ये आज निफ्टी गेनर्स मध्ये ऑप्शन चेंज गेनर्स मध्ये काही वाढले बघूया. TCS हे वाढलेलं आहे. TCS चा कालचा रिझल्ट चांगला आलेला आहे. त्याचा डिव्हिडंड साधारण 10 रुपये रुटीन डिव्हिडंड आणि स्पेशल डिव्हिडंड 66 रुपये डिक्लेअर झालेला आहे. डिव्हिडंड कसा आणि कुठं पाहायचा आणि तो कधीपर्यंत मिळतो, किती तारखेपर्यंत घेतलं तर आपण त्याला एलिजिबल असतो, ती माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन. TCS आज वाढलेला आहे. टेक महिंद्रा वाढलेला आहे. सेल टेक वाढलेला आहे. निफ्टी IT जसं आपण वाढलेली बघितलं त्याप्रमाणे सेक्टरमध्ये आज इन्फोसिस, विप्रो, IT शेअर्स वाढलेले आहेत. आज आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये IT सेक्टर, डॉलर वाढलेला आणि गोल्ड 3 वस्तू तर वाढलेल्या दिसत आहेत. कारण खराब मार्केटमध्ये चांगल्या गोष्टी शोधणं हे पण महत्वाचं आहे आपल्याला. बाकी महत्वाचे 2-3% आहेत ते वरती 5 IT दिसत आहेत. आणि लुजर मध्ये साधारण 5% श्रीराम फायनान्स, इंडोसिंड बँक, अदानी एंटरप्राइजेस, NTPC, बेल, अल्ट्राटेक सिमेंट, हिंडाल्को. लुजर मध्ये भरपूर मोठी यादी आहे. साधारण 1% पासून 5.5% जवळजवळ मेजर 20 स्टॉक तर आपल्याला घटलेले दिसत आहेत. आता आपण थोडस इकॉनॉमिक डाटा काय आपल्याला महत्वाचे मिळाले. इंडियन जो आपण बघितला होता हा एक डाटा आहे, प्रायमरी कंझ्युमर सेंटिमेंट इंडेक्स. पण त्याचं इथं फारसं काही वेटेज दिसत नाही आपल्याला. बाकी आपण IIP डाटा बघितला, इंडस्ट्रियल प्रोडक्शन तो चांगला आलेला आहे, इथे दिसत आहे आपल्याला. इंडस्ट्रियल इंडियन प्रोडक्शनचा जो डाटा आहे तो पॉझिटिव्ह दिसत आहे. त्यानुसार मार्केटमध्ये
कोणत्याही कशाची खरेदी होते, काय होत राहते, त्याचा आपण हळूहळू प्रत्येक व्हिडिओ बघणार आहे. आता आपल्याला रोजच्या गोष्टीच्या मध्ये इकॉनॉमिक कॅलेंडर बघून झालेलं आहे. येणाऱ्या वेटिंग डाटामध्ये बघितलेलं आहे. आता TCS चा रिझल्ट लागल्यामुळे आपल्याला एक माहिती म्हणून रिझल्ट कसे बघता येतील, कुठं बघता येतील, आपण न्यूज मध्ये वाचत असतो, स्वतःला आपल्याला वेबसाईटवर जाऊन बघता येतात. तुम्ही इथं BSE वेबसाईटला रिझल्ट कॅलेंडर मध्ये गेले असता तुम्हाला कालचे, आजचे, ज्या तारखेचे जे हवे ते आहेत तुमच्याकडे असणारे प्रत्येक शेअरचे ते सिक्युरिटी कोड टाकून रिझल्ट बघू शकता. आपण उदाहरणार्थ एक TCS चा रिझल्ट थोडं त्याचं कसं काय काय आलंय कालचं त्याचा अंदाज घेऊ. TCS मध्ये आपण आता हे काढलेलं आहे 4265.55. हा त्याचा आजचा बंद आहे. 228.90 अंकाने तो वाढलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्पोरेट अनाउन्समेंट इथे जर गेला असता आपल्याला फायनान्शियल मध्ये रिझल्ट दिसत आहे. ह्या डिसेंबर 24चा रिझल्ट. इथं रेव्हेन्यू आहे, अदर इन्कम, टोटल इन्कम, एक्सपेंडिचर खर्च आपले, इंटरेस्ट प्लस आपल्याला डिटेल ह्याच्यात बॅलन्स शीट, नेट प्रॉफिट बघता येईल. आणि रिझल्ट मध्ये आपल्याला आता जर डिव्हिडंड बघायचा असेल तर आपण कॉर्पोरेट ऍक्शन मध्ये जाऊ शकता. इथे गेलं पाहिजे. इथे गेल्यानंतर व्हिडिओ मोठा होतो, फारसं मी डिटेल सांगत नसतो कारण बघायला तुम्हाला पण बोर होऊ शकते आणि कमेंट मध्ये मग तुम्हाला काही विचारायचं लक्षात राहणार नाही. त्यामुळे अवश्य काही नाही समजलं, काही शंका असतील तर विचारू शकता. आता इंटिरियम डिव्हिडंड आपल्याला इथे डिक्लेअर केलेला आहे TCS न काल रिझल्ट आल्यानंतर. हा दिसत आहे आपल्याला 10 रुपये. आणि इथं स्पेशल डिव्हिडंड एक दिलेला आहे, हा दिलेला आहे 66 रुपये. आता ह्याची आपण एक्स डेट पाहत आहोत, म्हणजे 16 जानेवारीच्या आत हा शेअर, 17 जानेवारी ही एक्स डेट आहे, पण 16 जानेवारीला आपल्या खात्यावर डिमॅट अकाउंट मध्ये हा शेअर असला पाहिजे. मग आपण हा डिव्हिडंड आपल्याला मिळण्यास आपण पात्र आहोत असं अर्थ होत. नाहीतर 17 तारखेला घेऊन आपण डिव्हिडंड का आला नाही मला असं शोधणं योग्य होणार नाही. एक दिवस आधी घेतला तर सेफ्टी राहते. बाकी आपण व्हिडिओमध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. काही शंका वगैरे असतील तर कमेंट मध्ये सांगू शकता, त्याच्यावर आपण माहिती घेऊ. आज आठवड्याचा शेवटचा दिवस होता. मार्केट आता सोमवारी चालू आहे. जरी वेळ मिळाला तर कोणत्या एखाद्या विषयाबद्दल जर व्हिडिओ बनवायचा असेल, काही शंका असतील तर शनिवार रविवार सुट्टीसाठी आपण थोडा बेसिक माहिती पण व्हिडिओ बनवूया. शेअर मार्केटमध्ये टॉपचे रिसर्च लोक आहेत, पण मराठीतून सर्वसामान्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती सांगणं किंवा आपण शाळेत बघतो असं सोप्या पद्धतीने सांगणं हे गरजेचं असल्यामुळे हे मला साधे व्हिडिओ बनवणं फार आवडत आहे. सर्वांना उद्देश एकच आहे की सर्व लोक याच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. ह्याच्याबद्दलच्या गैरसमज आपल्याला जे असतात किंवा आपलं जे नुकसान होतंय ते नुकसान होऊ नये, फसगत होऊ नये म्हणून छोट्या छोट्या गोष्टी ह्या मी दाखवत आहे. म्हणून हे काय फार तज्ञ लोकांना दाखवायसाठी आपल्याला ऑलरेडी खूप कोर्सेस चालू आहेत, सगळीकडे फी भरून शिकवलं जाते. मला हे एक सर्वसाधारण एक शेअर मार्केटची साक्षरता असं म्हणू आपण. प्रत्येक माणसाला, प्रत्येक वयाच्या माणसाला, शिक्षण असू दे नसू दे, त्याचं एक फ्युचर सेफ करण्यासाठी स्वतःचा एक गुंतवणूक ही स्वतःला सपोर्टसाठी आपण हे व्हिडिओ बनवत असतो. धन्यवाद.